नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित सर्व पदव्युत्तर वर्ग भाग 1 सेमिस्टर 1 या वर्गासाठी ह्युमन राईट्स हे ॲडिशनल 1 क्रेडिट आहेत आणि या क्रेडिट कोर्ससाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेवरोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ज्ञात आहेत की सर्व पदव्युत्तर वर्गांसाठी ॲडिशनल 12 क्रेडिट्स या अंतर्भूत केलेल्या आहेत विद्यापीठाच्या नियमानुसार आणि त्यापैकी एक महत्त्वपूर्ण असं जे क्रेडिट आहेत ते म्हणजे मानवी हक्कांच्या संदर्भात आणि जे आपल्याला सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 या 2 सेमिस्टरसाठी असणार आहेत. त्यातलं या सेमिस्टरसाठी जे पहिलं क्रेडिट आहे त्याच्या अंतर्गत आपण मानवी हक्काच्या संदर्भातल्या ज्या मूलभूत अशा काही संकल्पना आहेत, ज्या यंत्रणा आहेत त्या समजून घेणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण मानवी हक्क ही संकल्पना काय आहेत, हक्क म्हणजे काय, या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत. खरं तर आपल्याला माहिती आहे की मानवी संस्कृतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मानवास जगण्याकरिता आवश्यक असणाऱ्या हक्कांसाठी निरनिराळ्या संज्ञा वापरल्या जातात. म्हणजे जसं आपण म्हणूया, उदाहरणार्थ काय, की नैसर्गिक हक्क, प्राथमिक हक्क, मूलभूत हक्क, माणसाचे हक्क ज्याला राईट्स ऑफ मॅन असं म्हणतो आपण, किंवा नैतिक हक्क, घटनात्मक हक्क, किंवा अगदीच अलीकडे चर्चेला आलेली मानवी हक्काची संज्ञा आपल्याला सांगता येते. आता मानवी हक्क ही संबोधन जरी नवीन वाटत असलं तरी त्याची पाळंमुळं ही नैसर्गिक हक्क या अगदी प्राचीन तत्वामध्ये आपल्याला आढळून येतात. मानवी हक्क ही संज्ञा अचानक निर्माण झालेली नसून ती अनेक वर्षांपासून विकसित झालेली आहेत. मानवी हक्क म्हणजे अनेक पिढ्यांचं योगदान, दुर्दम्य इच्छा, अनुभव यांचा परिपाक आहेत आणि त्यामुळे मानवी हक्कांचा अर्थ किंवा संकल्पना समजून घेणं हे आवश्यक ठरतं आणि त्यातून मग मानवी हक्कांची गरज काय आहे ती समजल्यानंतर मानवी हक्कांच्या प्रचलित व्याख्या कोणत्या आहेत, मानवी हक्कांचं स्वरूप काय, त्याची व्याप्ती काय, त्याचं वर्गीकरण कशा पद्धतीनं केलं जातं, या वेगवेगळ्या गोष्टींची आपल्याला त्यातनं माहिती आपल्याला लक्षात येते. आता कोणतीही गोष्ट समजून घेताना त्याला साधर्म्य असलेली दुसरी गोष्ट ही महत्त्वाची ठरते. तसंच हक्कांच्या संदर्भामध्ये कर्तव्यांचा अर्थ जेव्हा आपल्याला समजतो तेव्हाच आपल्याला हक्काचा अर्थ अधिक चांगल्या पद्धतीनं समजेल. मग हक्क म्हणजे काय, तर साधारणतः प्रसिद्ध एक कायदेतज्ञ आहेत ते म्हणजे साल्मंड यांनी कर्तव्यांचा अर्थ स्पष्ट केलेला आहे आणि ते असं म्हणतात की कर्तव्य म्हणजे काय, तर असं कार्य जे एखाद्याने केलेच पाहिजेत. जसं नोकराने मालकाची सेवा करणं, मुलाने आईवडिलांचे आज्ञा पाळणं किंवा कनिष्ठ पदावरील व्यक्तीने वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश पाळणं, याला आपण कर्तव्य म्हणतो. म्हणजे या कार्यांचा समावेश त्यांनी केलंच पाहिजे असं आपल्याला सांगता येतं. आणि तसंच अशी कार्य जी एखाद्याने करायला पण नको, आपण यांना सकारात्मक किंवा नकारात्मक असं म्हणू शकतो. म्हणजे जसं वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत, हे सकारात्मक कर्तव्य आहेत. तर एखाद्या मालकाच्या खाजगी जागेमध्ये प्रवेश करता कामा नयेत, हे नकारात्मक आहेत. म्हणजे कर्तव्य 2 प्रकारची ठरतात. एक नैतिक कर्तव्य आणि दुसरं कायदेशीर कर्तव्य. कायद्याने बंधनकारक असणारं कर्तव्य म्हणजे कायदेशीर कर्तव्य. तर नैतिक कर्तव्य म्हणजे असं कर्तव्य जे आपल्या विवेकानुसार किंवा ज्याला आपण सद्सद विवेक बुद्धी म्हणतो, त्यानुसार आपल्याला योग्य किंवा अयोग्य ठरवून ते आपण करत असतो. जसं उदाहरणार्थ अंध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास आपण मदत करणं हे नैतिक कर्तव्य ठरेल. तर कायद्याने जेव्हा एखादी कृती कर्तव्य मानली जाते तेव्हा कायदा तिच्या अंमलबजावणीवर भर देतो आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याला शिक्षा करतो. मग साल्मन त्यांच्या या कर्तव्याच्या अर्थामध्ये असं म्हणतात की जर या व्यक्तीची या व्यक्तीप्रती विशिष्ट जर कर्तव्य आहेत असं म्हणतात, तेव्हा नैसर्गिकरित्या या व्यक्तीला या व्यक्तीच्या प्रती काही हक्क हे आपोआप प्राप्त होतात. म्हणजे मालकाला त्याच्या नोकराप्रती, वरिष्ठ अधिकाऱ्याला कनिष्ठ अधिकाऱ्याप्रती हक्क असतात आणि ते पुढं असंही म्हणतात की एखाद्या व्यक्तीला हक्क आहेत असं म्हणणं म्हणजेच ते मिळवण्याचा त्याला अधिकार आहे असं म्हणता येईल. याचं विश्लेषण करताना असंही म्हणता येईल की इतरांनी त्या व्यक्तीला त्याचे हक्क पुरवले पाहिजेत अथवा ते मिळवण्यापासून त्याला रोखता कामा नयेत. हक्क हे नैतिक किंवा कायदेशीर अशा दोन्ही पातळीवर असतात. हक्क या शब्दाच्या अनेक अर्थाने वापरला जातो. जेव्हा एखादा शिक्षक हा विद्यार्थ्यांनी लिहिलेली उत्तरपत्रिका तपासून त्यावरील उत्तरं बरोबर असलेली खूण करतो, तेव्हाच विद्यार्थ्याला त्याचे उत्तर बरोबर असल्याचं समजतं.
जेव्हा आपल्या घरातील वडीलधारी व्यक्ती आपल्याला काय चांगलं आणि काय वाईट हे सांगत असते, तेव्हा आपण त्यांचा सल्ला योग्य मानून तसं वागण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून हक्क ह्या संकल्पनेमध्ये सालमान यांच्या मते 5 घटकांचा अंतर्भाव होतो. हक्क धारण करणारा, ज्याला आपण हक्कधारक म्हणतो, ज्याला हक्क आहेत असा व्यक्ती, कोणते हक्क किंवा हक्कांचा हेतू काय आहेत, त्याचे विषय काय आहेत ते आपल्याला त्यामध्ये सांगता येईल. असे हक्क जे एखादी व्यक्ती मागू शकते, त्यासाठी दावा करू शकते, त्यांचा उपभोग घेऊ शकते किंवा अंमलात आणू शकते. म्हणजे हक्कांचा वापर काय आहेत ते. एखादी व्यक्ती अथवा समूहांच्या विरुद्ध हक्क असणं म्हणजे वापरणं, व्यक्ती वा अनेक व्यक्ती ज्यांचे त्याप्रती सापेक्ष असं कर्तव्य असतं. आणि 5वं म्हणजे हक्क, अशा हक्कांच्या दाव्यासाठी एक निश्चित असा आधार असणं, हक्कांचं समर्थन करणं. यापैकी आपण 2 घटकांची चर्चा इथे करूया. एक म्हणजे हक्क कोणासाठी असतात आणि कोणाविरुद्ध असतात. व्यक्ती किंवा समूह यांना हक्क असतात. व्यक्तीला शिक्षणाचा हक्क असतो, तसाच हक्क व्यक्तींच्या समूहाला देखील असतो. म्हणजे महानगरपालिकेला योग्य कारणांसाठी नागरिकांवर कर लादण्याचा अधिकार असतो. विशिष्ट धर्मांचं पालन करण्याचा हक्क प्रत्येक कुटुंबाला असतो. एखाद्या राज्याचा किंवा राष्ट्राचा त्यांच्या विशिष्ट भूभागावर राहण्याचा हक्क असतो. सुरक्षिततेच्या कारणास्तव देशाला आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये काय घडतं आहे हे जाणून घेण्याचा हक्क असतो. म्हणजेच काय, तर हक्क आणि कर्तव्य यांच्यातील परस्पर संबंध लक्षात घेता कायदा असं आपण म्हणतो. म्हणजे मानवाचे दृष्ट आणि स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी, जसं वाघ, हरिण, हत्ती किंवा अन्य कोणत्याही प्राण्यांची हत्या करू नयेत, कारण या सर्व प्राण्यांनाही मारले न जाण्याचा हक्क त्यांना आहेत. हक्क म्हणजेच हे व्यक्ती किंवा समूहांसाठी असतानाच ते इतर व्यक्ती किंवा समूहांच्या हक्कांशी परस्पर संबंधित असतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं ठरतं. मग हक्कांची गरज काय? तर आपल्याला माहिती आहे की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहेत. मानव आणि समाज एकमेकांच्या गरजा भागवतात. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. हे आपल्याला जसं माहीत आहे, तसं प्राथमिक गरजांना अनेक वेगवेगळे कंगोरे पदर असतात. जसं मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी या 3च्या प्राथमिक गरजांच्या व्यतिरिक्त अनेक गरजांची पूर्तता समाजाकडून होणे आवश्यक असतं. त्यामध्ये आपल्याला 4 महत्त्वपूर्ण गरजा सांगता येतील. एक म्हणजे शारीरिक गरजा, मानसिक गरजा, सामाजिक गरजा, आर्थिक गरजा, अशा वेगवेगळ्या. वास्तविक आपण या गरजांवर आधारित समाजात राहतो आणि या गरजांमधूनच हक्कांची निर्मिती होते. म्हणून मानवी हक्क आणि मानवी गरजा यामधील संबंध आपल्याला तपासता येऊ शकतो. आता जसं शारीरिक गरजा म्हणजे काय, जगण्यासाठी माणसाच्या शारीरिक गरजा पूर्ण होणं आवश्यक असतं, ज्यामध्ये प्रामुख्याने अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, वैद्यकीय सुविधा, शिक्षण यांचा समावेश होतो. माणसाच्या जगण्याचा हक्क सुरक्षित राहण्यासाठी या मूलभूत गरजा पुरवल्या गेल्या पाहिजेत. याशिवाय त्या ज्या गरजा आहेत, त्या गरजा अ, ग पुरेशा प्रमाणात आणि गुणवत्तापूर्ण असायला हव्यात. सर्व माणसांना समतोल आहार, पिण्याचं शुद्ध पाणी, प्रदूषणविरहित वातावरण, समाधानकारक घरगुती सोयीसुविधा या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, ज्यामुळे त्यांना चांगलं जीवन जगतील. मानसिक गरजांमध्ये आपल्याला काय सांगतील, साधारणतः मानसिक गरजा माणसाच्या विचार प्रवृत्तीशी संबंधित असतात. एखाद्या व्यक्तीने काय मिळवले आहेत, त्याचे मानसिक समाधान व निर्माण होणारी प्रतिष्ठेची भावना, यातून मानसिक गरजा परिवर्तित होत असतात. माणसाचं मन भय, चिंता किंवा मानसिक ताणतणाव यापासून मुक्त असायला हवं, ज्यामुळे ती व्यक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकेल. जसं उदाहरणार्थ एखाद्या संगीतकाराला चांगलं संगीत निर्माण केल्यावर आनंद मिळतो आणि तेच त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन देखील बनतं. अशा वेळी त्याला चांगलं संगीत निर्माण करण्याजोगे वातावरण न मिळाल्यास तो ते करू शकणार नाही. जर सुखी समाधानी व्हायचं असेल तर चित्रकाराने चित्र काढलीच पाहिजेत, कवीने कविता केल्याच पाहिजेत. त्याचप्रमाणे प्रशासन चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी, उत्तम अभिशासनाची हमी देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांवर त्यांचं कर्तव्य पार पाडताना कोणत्या प्रकारच्या राजकीय आणि इतर दबावाला न जुमानता त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजेत. माणसाला प्रतिष्ठेसह मानवी हक्क प्राप्त झाले पाहिजेत, जेणेकरून तो स्वतःचे ध्येय किंवा क्षमता साध्य करण्याची क्षमता तो विकसित करू शकेल
आणि म्हणून कुटुंबात जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर दबाव आणत असते, रागवत असेल, तेव्हा ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या भावनेला किंवा प्रतिष्ठेला धक्का पोहोचवित असते. अशा प्रकारे ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मानसिक गरजांना महत्त्व देत नसल्याने तिच्या सन्मानाने जगण्याचा मानवी हक्क याचं इथं उल्लंघन होतं. म्हणून मानसिक गरजा या देखील महत्त्वपूर्ण असतात. सामाजिक गरजांमध्ये आपल्याला माहिती आहे की स्त्रिया, पुरुष, मुलं यांच्या सामूहिक परिस्थितीत हे परस्पर संवादाशी निगडीत असतात. ज्याप्रमाणे लहान मूल हे धोक्यापासून संरक्षणासाठी आपल्या आईच्या कुशीत लपतं, त्याप्रमाणे मोठ्या माणसांना देखील समाजविरोधी घटकांपासून म्हणजे जसं उदाहरणार्थ चोर, भुरटे, अतिरेकी इत्यादीपासून संरक्षणाची गरज असते. समाजाची अशी अपेक्षा असते की प्रत्येकाने सतत परस्पर सहकार्य भावनेने काम करावं, जेणेकरून माणसं समाजाशी एकरूप होऊ शकतील व त्यातून त्यांच्या समाजाबद्दल आपलेपणाची भावना निर्माण होईल. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला तिच्या देशाचा नागरिक असण्याचा हक्क असतो. हा मानवी हक्क त्या मूलभूत हक्कांपैकी आहे जो तिला देशाच्या कुठल्याही भागात राहण्याचा तसेच वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार देतो. याचबरोबर आंतरराष्ट्रीय करारनामे आणि कायद्यांमुळे ती व्यक्ती जगाच्या कोणत्याही भागात संचार करू शकते आणि आपल्या मूलभूत हक्कांचा लाभ घेऊ शकते. त्याचबरोबर आर्थिक गरजांमध्ये आपल्याला सांगता येईल की मानवास जीवन जगण्यासाठी आणि चांगलं राहणीमानासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा या आर्थिक गरजा असतात. आधुनिक समाजात आपल्या बहुतांश गरजा ह्या पैशानेच भागतात. एवढंच नव्हे तर पैसा ही माणसाची आज एक मूलभूत गरज बनलेली आहे. पैशाच्या उपलब्धशिवाय कोणतेही छोटे मोठे व्यवहार होऊ शकत नाही. खरं तर पैशाला समाजात अनेक पैलू आहेत. असं हे एक साधन की ज्याच्या साहाय्याने माणसाच्या सर्व आर्थिक गरजा भागवल्या जातात. कामाचा हक्क, समान कामासाठी समान वेतनाचा हक्क माणसाच्या आर्थिक गरजांमधून किंवा सुखाच्या शोधातून निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणून याही अर्थाने आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. मग हक्क ही संकल्पना समजल्यानंतर मानवी हक्क म्हणजे काय? तर मानवी हक्क म्हणजे नेमकं काय? कारण मानवी हक्कांचा विचार करताना ढोबळ मनाने आपल्यासमोर राष्ट्रीय संघ, ज्याला संयुक्त राष्ट्रसंघ आपण म्हणतो, त्यांनी जाहीर केलेला जो सैद्धांतिक आणि कायदेशीर हक्क आहेत ते त्याच्या आपल्यासमोर येतात. तर काहींच्या मते जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या हक्कभंग आणि हक्कांची होणारी पायमल्ली या स्वरूपातही मानवी हक्कांच्या संकल्पना समोर येताना दिसतात. काहीही झालं तरी मानवी हक्कांना आपण आपल्यापासून वेगळं करू शकत नाही. मानवी हक्कांमध्ये अंतर्भूत होणारे जे हक्क आहेत ते म्हणजे विशेषतः जगण्याचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हिंसेपासून मुक्तता, धार्मिक स्वातंत्र्य इत्यादी सगळ्या गोष्टी त्यात येतात. हे सर्व हक्क आपल्या जगण्याचा भाग आहेत. स्वतंत्रपणे किंवा सामूहिकपणे जगण्यासंबंधीची चर्चा हे हक्क करतात. हे हक्क आपल्याला सर्वांना प्राप्त झालेले असतात. मानवी हक्क हे माणसाशी निगडीत असतात. आपले जीवन किमान सुखाने आणि आनंदीमय जगण्याचा आपला नैतिक मागणीप्रती हे हक्क नैतिक हमी देण्याचं काम करतात. संकल्पनात्मक परिभाषेत जर म्हटलं तर मानवी हक्क हे हक्क या संकल्पनेतून निर्माण झालेले आहेत. या घटकात आपण हक्क या संकल्पनेच्या तात्विक विवेचनावर भर देणार नाही, तर मानवी हक्क ही जी संकल्पना आहे ही कोणत्या विविध घटकांपासून तयार झालेली आहेत हे स्पष्ट होण्यासाठी आपल्याला त्याची चर्चा करणं गरजेचं ठरतं. साधारणतः नैतिक हक्कांना काटेकोरपणे हक्क असं म्हणता येत नाही, परंतु त्याकडे नैतिक मागणी किंवा दावा म्हणून पाहता येईल, जे कदाचित राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये समाविष्ट होतीलच असंही नाही. नैतिक हक्कांमुळे प्राप्त होणाऱ्या व्यापकतेतून मानवी हक्कांना नैतिक हक्कांमुळे प्राप्त होणाऱ्या व्यापकतेतून मानवी हक्कांना एक नैतिक पाठबळ मिळतं. तरीही नैतिक हक्कांना मानवी हक्क समजण्याची चूक करता येणार नाही. मानवी हक्कांचे कायदेशीर अधिकार हे ते नैतिक हक्क असण्याच्या भूमिकेशी जोडलेले आपल्याला दिसून येतात. साधारणतः मानवी हक्कांची प्रत्यक्ष परिणामकारकता ही त्यांच्या कायदेशीर हक्कांमध्ये विकसित होण्यावर अवलंबून असते आणि अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या विशिष्ट मानवी हक्कास कायदेशीर मान्यता नसते, उदाहरणार्थ वर्णसंहार विरोध, तेव्हा नैतिक हक्कांना प्राधान्य देणे गरजेचं ठरतं आणि ज्यामुळे पुढील काळात या हक्कांना कायद्याचं संरक्षण देण्यासाठी आवश्यक पूर्वअट म्हणून त्याच्याकडे बघता येईल. मानवी हक्कांना नैतिक हक्क तसेच कायदेशीर हक्क असंही म्हणता येईल. आपल्याला हे माहीत आहे की ज्या
की आपल्या राज्यघटनेने भारतीय नागरिकांना काही मूलभूत हक्क, ज्याला फंडामेंटल राईट्स म्हणतो, ते दिलेले आहेत. हे मूलभूत हक्क देण्यामागे प्रत्येकाला समान वागणूक आणि कायद्याचं समान संरक्षण मिळावं हा हेतू होता. प्रगत आणि विकसनशील देशांमध्ये तेथील लोकांना मूलभूत हक्क मिळाले आहेत, ज्या आधारे त्यांना सन्मानाने आयुष्य जगता येतं. याचाच अर्थ असा होतो की सन्मानाने जगण्यासाठी हक्क हे महत्त्वाचे असतात. हे मूलभूत तत्त्व आहेत आणि असं असून देखील जगभरात कोट्यावधी लोकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळत नाहीत, जो सर्व मानवी हक्कांचा मूलभूत पाया असतात. मग मानवी हक्कांचं आपल्याला आकलन होण्यासाठी 3 पातळ्यांवर विचार करता येतो. कारण त्या तीनही पातळ्या एकमेकांशी निगडीत आहेत. त्यांच्यात परस्परांशी देवाणघेवाण होते. एक म्हणजे मानवी मूल्य. आपल्या समाज व्यवस्थेत काही विशिष्ट मानवी मूल्यांचा समावेश होत असतो. जसं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रप्रेम, एकता, आणि ज्यांच्या आधारे आपण या हक्कांचा आनंद घेऊ शकतो. आपल्या मूल्य व्यवस्थेची पातळी ही मानवी हक्कांच्या तत्त्वांच्या अंमलबजावणीशी थेट जोडलेली असते. आपल्या दैनंदिन व्यवहारात, सामाजिक संबंधात, कामाच्या ठिकाणच्या संबंधांमध्ये, आपल्या धार्मिक समजुती किंवा आपण आपल्या कुटुंबियांना आणि स्वतःला कशी वागणूक देतो इत्यादीत आपण आपली मूल्यांची जपणूक कशी करतो हे तपासायचं असेल, तर आपणास स्वतःला काही प्रश्न विचारावे लागतील. आपण परस्परांच्या हक्कांचा आदर राखतो का? आपण एकमेकांच्या सन्मानाने जगण्याचा हक्क मान्य करतो का? रोजच्या जीवनात समता, न्याय आणि शांतता या तत्त्वांना आपण चालना देतो का? आपल्या आयुष्यात असलेल्या माणसांचा आपण आदर करतो का? त्यांची काळजी घेतो का? आपण समाज संस्थेचा भाग असल्यामुळे इतर सर्व माणसांना आदरपूर्वक वागवले पाहिजेत म्हणून प्रयत्नशील असतो का? या सर्व प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं मिळाली तर त्यातून मूल्य व्यवस्था आणि मानवी हक्कांची प्रत्यक्ष स्थिती यांचा संबंध स्पष्ट होईल. दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण. मानवी हक्कांची दुसरी पायरी राजकारण आहे. अनेक विद्यार्थ्यांना ती अधिक परिचित आहेत. कारण लोकशाही शासन व्यवस्थेत आपल्या हक्कांवर गदा आल्यास किंबहुना मानवी हक्क नाकारल्या गेल्यास लोक सामूहिकरित्या सरकारी ध्येय धोरणांना विरोध करीत ठामपणे उभे राहू शकतात. उपेक्षित, वंचित वर्ग समुदायातील लोक एकत्र येऊन संघटित होऊन त्यांचे मानवी हक्क मागू शकतात. आपणास असंही दिसतं की सरकार इतर राष्ट्रांवर आपला प्रभाव पाडण्यासाठी, व्यापारी संबंध निर्माण करण्यासाठी किंवा आर्थिक आणि इतर मदत करण्याआधी मानवी हक्कांचा वापर करतं. तथापि मानवी हक्कांचं राजकीय स्वरूप हे आपल्या मूल्यांशी आणि नीतितत्वांशी निगडीत असतं. आपण सर्व मानवी हक्कांचे कशा प्रकारे संवर्धन करतो हेच शेवटी याचं महत्त्वाचं आहे. आणि तिसरं तत्त्व म्हणजे कायदा. मानवी हक्कांचा हा तिसरा स्तर कायद्याच्या पातळीवरून कार्यरत असतो. त्यातही स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे 3 स्तर पडतात. संयुक्त राष्ट्रसंघाने अनेक मानवी हक्कांचे करार किंवा वेगवेगळ्या जाहीरनाम्यांच्या रूपानं हे शब्दबद्ध केलेलं आहेत आणि हे सर्व हक्क सभासद देशांकडून मान्य करून सुनिश्चित केलेले आहेत. याचाच अर्थ असा होतो की सर्व राष्ट्र यांच्याशी बांधील असतील. या सर्व दस्तऐवजांच्या मुळाशी काय, तर संयुक्त राष्ट्र संघटनेने 1948 मध्ये संमत केलेला मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा हे आपल्याला सांगता येईल. आता अन्य बाबतीत त्या देशांची राज्यघटना ही सुद्धा मानवी हक्कांविषयी त्या महत्त्वाचे तत्त्व त्यातनं प्रतिनिधित्व करत असते. मग मानवी हक्कांच्या व्याख्यांच्या संदर्भात जर चर्चा केली तर सर्व मानवांना नैसर्गिक हक्क असतात. त्यांचे स्वतःकडून संबंधित राष्ट्राकडून संरक्षण केले पाहिजेत. मानवी हक्क म्हणजे असे हक्क जे सर्व माणसांना असतात आणि ते त्यांच्यापासून वेगळे करता येत नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेचा 1948 सालचा मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा आणि मानवतेचे विविध प्रश्नांवर झालेले जे वेगवेगळे करारनामे आहेत त्यातून मानवी हक्काची औपचारिक अशी एक संकल्पना पुढे येताना आपल्याला दिसून येते. मानवी हक्क म्हणजे असे हक्क जे प्रत्येकास निसर्गदत्त मिळालेले असतात, ज्यांच्याशिवाय आपण माणूस म्हणून जगू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे मानवी हक्क हे जन्मतः मिळालेले आहेत, जे माणसाच्या व्यक्तिगत विकासासाठी, मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी, संवर्धनासाठी, बौद्धिक, वैचारिक आणि सतसत विवेक बुद्धीच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण असतात. त्याचबरोबर ते मानवाच्या आध्यात्मिक आणि इतर गरजा भागवण्याकरिता सुद्धा आवश्यक असतात. मानवी हक्कांची व्याप्ती ही मोठी आहेत. यात एकीकडे पारंपरिक हक्क, राजकीय हक्क, आर्थिक हक्क, सामाजिक हक्क, सांस्कृतिक हक्क, नैतिक हक्क किंवा अगदीच अलीकडे पर्यावरणीय हक्क यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. प्रत्येक स्त्री पुरुषाला हे हक्क लागू ठरतात.
प्रत्येक शासनावर नागरिकांचे मानवी हक्क हे संरक्षित करण्याची आणि त्यांची हमी देण्याची एक जबाबदारी असते. जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, सुरक्षिततेचा हक्क हे मूलभूत मानवी हक्क आहेत. जात, धर्म, पंथ, वंश, लिंग, वर्ण, जन्मस्थान या अशा कोणत्याही घटकाच्या आधारावर भेदभाव करता येऊ शकत नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या उद्दिष्टांमधून मानवी हक्कांची संख्या आणि व्याप्ती यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येते. म्हणजे जसं प्रत्येक बालकाला जसा जगण्याचा, स्वातंत्र्याचा, सुरक्षिततेचा हक्क असतो, त्याचबरोबर त्याला शिक्षणाचा, आरोग्याचा आणि इतरही हक्क हे सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात. आणि म्हणून हक्कांची ही संकल्पना हळूहळू वाढत जाते. समता, प्रतिष्ठा ही मानवी हक्कांची मूळ तत्त्व आपल्याला त्याच्यामध्ये असल्याचेही दिसून येतात. मानवी हक्कांच्या जर व्याप्तीच्या, स्वरूपाच्या आणि व्याप्तीच्या संदर्भात विचार करायचा झाला, तर मानवी हक्कांची अनेक अंगाने आणि गुंतागुंतीची संकल्पना असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याची स्वरूप, त्याची व्याप्ती ही अधिक मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतं. कारण मानवी हक्क हे अविभाज्य म्हणजे स्वाभाविक आहेत, ते वैश्विक आहेत, ते परस्परावलंबी आहेत. कारण मानवी हक्क ही अविभाज्य, परंपरागत असतात. ते आपल्याला निसर्गदत्त, जन्मसिद्ध प्राप्त झालेले असतात. हे हक्क आपणास कोणी देत नाही किंवा ते कोणाला हिरावून देखील घेता येत नाही. आणि म्हणून मानवी हक्क हे अविभाज्य स्वरूपाचे हक्क आहेत. मानवी हक्क हे वैश्विक असतात. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला ती कोणत्याही धर्म, जात, पंथ, लिंग किंवा सामाजिक, आर्थिक स्तरातील किंवा कोणत्याही भाषा, प्रांतात बोलणारी असेल, तरीही त्या व्यक्तीला हे हक्क असतातच. याचा अर्थ ते हिरावून घेता येत नाही. म्हणजे एखाद्या भारतीय नागरिक भारताहून स्वीडन देशात जर गेला असेल, तर त्याला राजकीय बाबींसाठी म्हणजे उदाहरणार्थ मतदान वगैरे हे सर्व कायदे सोडून बाकीच्या बाबतीमध्ये त्याला सर्व म्हणजे जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क हा स्वीडनमध्ये गेल्यानंतर सुद्धा मिळायला आवश्यक आहेत. म्हणून ते वैश्विक स्वरूप त्याला प्राप्त होतं. आणि तसंच मानवी हक्क हे परस्परावलंबी आहेत. म्हणजे मानवी हक्क हे परस्परावलंबी आणि परस्पर संबंधी. कारण सर्व मानवी हक्क हे एकत्रितपणे पाहावे लागतात. कोणताही हक्क हा स्वतंत्र काढून बघता येत नाही. हे सर्व हक्क सर्व माणसांसाठी एकाच वेळी अस्तित्वात असतात आणि म्हणून त्यांना तसे पाहायला हवं. कोणताही एक मानवी हक्क इतर हक्कांपेक्षा अधिक महत्त्वाचा किंवा श्रेष्ठ नसतो. तर सर्व हक्क हे तितक्याच महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ अन्न मिळवण्याच्या हक्काशिवाय जीविताच्या हक्काला अर्थ राहत नाही. अन्नाशिवाय कोणतीही व्यक्ती जगू शकत नाही. किंवा शिक्षणाचा आणि माहितीचा हक्क जर नसेल, तर अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्याच्या हक्काला अर्थ उरत नाही. यावरून आपल्याला असं दिसतं, की जीविताचा हक्क, अन्न मिळवण्याचा हक्क, अभिव्यक्ती, भाषण स्वातंत्र्याचा हक्क हे सर्व हक्क काय आहेत तर परस्परावलंबी आहेत. म्हणून मानवी हक्कांचं स्वरूप हे आपल्याला असं वैविध्यपूर्ण असल्याचं दिसून येतं. तशीच त्याची व्यापकता, सर्वसमावेशकता ही मोठी असल्याचं दिसून येतं. कारण प्रत्येक व्यक्तीने एकमेकांच्या मानवी हक्कांचं संरक्षण, संवर्धन करणं हे आपलं नैतिक कर्तव्य मानलं पाहिजेत. आणि तरीही प्रत्यक्षात मानवी हक्कांचं संरक्षण करणं ही पर्यायानं राष्ट्रीय सरकार, आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय ज्याला गव्हर्नमेंटल आपण म्हणतो, यांचं किंवा सरकारी संस्था यांची जबाबदारी असते. नागरिक, बिगर सरकारी ज्या संस्था असतात, स्वयंसेवी संस्था यांची देखील जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या जपणुकीला पाठिंबा देण्याची महत्त्वाची भूमिका ही आपल्याला अलीकडच्या काळामध्ये असल्याचे दिसून येते. म्हणून मानवी हक्क हे नेहमी वैश्विक, अविभाज्य, मूलभूत म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्याला वैश्विकता त्यामध्ये असल्यानं मानवी हक्कांची व्याप्ती ही आपल्याला सर्वदूर, सर्व जगभर असल्याचं आपल्याला त्यामध्ये सांगता येतं. आणि म्हणून मानवी हक्काची ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्याला अगदी थोडक्यामध्ये या पद्धतीने समजून घेता येते. खरं तर ही एक वैश्विक आणि एक व्यापक अशी संकल्पना आहेत, ज्याच्यावर खूप सारी अशी चर्चा देखील करता येऊ शकते. विविध संदर्भीय पुस्तकांचा आधार घेऊन तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती त्यामध्ये मिळवता येईल. पुढील भागामध्ये आपण मानवी हक्कांचं केलं जाणारं वर्गीकरण काय आहेत आणि त्याच्या संरक्षणासाठीच्या असलेल्या ज्या विविध तरतुदी आहेत त्या कोणत्या आहेत त्या संदर्भात माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.